तर स्वागत आहे मित्रांनो आपलं जे के क्लासेसमध्ये. आज आपण बघणार आहे पुरस्काराबद्दल 50 MCQ ज्या पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेसाठी खूपच उपयुक्त आहेत. तर चला बघूया क्वेश्चन 1. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन ए आहे पद्मश्री, ऑप्शन बी आहे पद्मभूषण, ऑप्शन सी आहे भारतरत्न, ऑप्शन डी आहे पद्मविभूषण. तर भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे ऑप्शन सी भारतरत्न. चला क्वेश्चन दुसरा बघा आपल्या स्क्रीनवर आहे. भारतरत्न पुरस्कार प्रथम कधी प्रदान करण्यात आला? ऑप्शन ए आहे 1950, ऑप्शन बी आहे 1954, ऑप्शन सी आहे 1960, ऑप्शन डी आहे 1947. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1954. चला क्वेश्चन 3. पद्म पुरस्कार कोण प्रदान करतात? ऑप्शन ए आहे पंतप्रधान, ऑप्शन बी राष्ट्रपती, ऑप्शन सी राज्यपाल, ऑप्शन डी मुख्यमंत्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी राष्ट्रपती. राष्ट्रपती काय करतात? पद्म पुरस्कार प्रदान करतात. चला क्वेश्चन 4 आहे. पद्म पुरस्काराची घोषणा कधी केली जाते? ऑप्शन ए 15 ऑगस्ट, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 2 ऑक्टोबर, ऑप्शन डी 1 मे. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 26 जानेवारीला. क्वेश्चन 5 आहे. पद्म पुरस्काराचे किती प्रकार आहेत? ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 3. क्वेश्चन 6 आहे. खालीलपैकी पद्म पुरस्कार नाही कोणता? ऑप्शन ए आहे पद्मश्री, ऑप्शन बी पद्मभूषण, ऑप्शन सी पद्मविभूषण, ऑप्शन डी परमवीर चक्र. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी परमवीर चक्र. क्वेश्चन 7 आहे. भारतातील सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन ए अशोक चक्र, ऑप्शन बी परमवीर चक्र, ऑप्शन सी महावीर चक्र, ऑप्शन डी कीर्ती चक्र. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी परमवीर चक्र. क्वेश्चन 8 आहे. परमवीर चक्र कोणाला दिले जाते? ऑप्शन ए वैज्ञानिकांना, ऑप्शन बी कलाकारांना, ऑप्शन सी सैनिकांना, ऑप्शन डी खेळाडूंना. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी सैनिकांना. प्रश्न 9 आहे. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए विज्ञान, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी संगीत, ऑप्शन डी क्रीडा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी साहित्य. प्रश्न क्रमांक 10. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए 1961, ऑप्शन बी 1965, ऑप्शन सी 1970, ऑप्शन डी 1950. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी 1965. प्रश्न क्रमांक 11. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए क्रीडा, ऑप्शन बी विज्ञान, ऑप्शन सी चित्रपट, ऑप्शन डी साहित्य. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी चित्रपट. आन्सरला गेस कलर. चला प्रश्न 12. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो? ऑप्शन ए शिक्षण मंत्रालय, ऑप्शन बी माहिती व प्रसारण मंत्रालय, ऑप्शन सी क्रीडा मंत्रालय, ऑप्शन डी वित्त मंत्रालय. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी माहिती व प्रसारण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 13. अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए साहित्य, ऑप्शन बी क्रीडा, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी संगीत. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी क्रीडा. प्रश्न क्रमांक 14. अर्जुन पुरस्काराची सुरुवात कधी झाली? ऑप्शन ए 1961, ऑप्शन बी 1965, ऑप्शन सी 1975, ऑप्शन डी 1950. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 1961. प्रश्न क्रमांक 15. राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे नवीन नाव काय आहे? ऑप्शन ए अर्जुन पुरस्कार, ऑप्शन बी आहे मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार, ऑप्शन सी भारतरत्न, ऑप्शन डी पद्मश्री. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार. प्रश्न क्रमांक 16. नोबेल पुरस्कार कोणत्या देशात प्रदान केला जातो? एक अमेरिका, बी स्वीडन, सी जपान, डी भारत. तर याचा आन्सर आहे बी स्वीडन. प्रश्न क्रमांक 17. नोबेल पुरस्काराची स्थापना कोणी केली? ऑप्शन ए आहे अल्बर्ट आइन्स्टाईन, ऑप्शन बी अल्फ्रेड नोबेल, ऑप्शन सी आयझॅक न्यूटन, ऑप्शन डी थॉमस एडिसन. तर यांचा आन्सर आहे ऑप्शन बी अल्फ्रेड नोबेल. प्रश्न क्रमांक 18 आहे. नोबेल पुरस्कार कोणत्या दिवशी प्रदान केला जातो? ऑप्शन ए 10 डिसेंबर, ऑप्शन बी 26 जानेवारी, ऑप्शन सी 15 ऑगस्ट, ऑप्शन डी 5 जून. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए 10 डिसेंबर. प्रश्न क्रमांक 19 आहे. रामोन मॅग्सेस पुरस्कार कोणत्या देशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी फिलिपाईन्स, ऑप्शन सी चीन, ऑप्शन डी भारत.
तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी फिलिपाईन्स. प्रश्न क्रमांक 20 आहे रामोन मॅग्सेस पुरस्कार प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए सार्वजनिक सेवा, ऑप्शन बी क्रीडा, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी साहित्य. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए सार्वजनिक सेवा. क्वेश्चन नंबर 21 आहे ऑस्कर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए साहित्य, ऑप्शन बी क्रीडा, ऑप्शन सी चित्रपट, ऑप्शन डी विज्ञान. तर याचा आन्सर आहे ऑप्शन सी चित्रपट. प्रश्न क्रमांक 22 ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए संगीत, ऑप्शन बी चित्रपट, ऑप्शन सी साहित्य, ऑप्शन डी विज्ञान. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए संगीत. प्रश्न 23 बुकर पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए क्रीडा, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी चित्रपट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी साहित्य. प्रश्न क्रमांक 24 पुलित्झर पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए पत्रकारिता, ऑप्शन बी संगीत, ऑप्शन सी क्रीडा, ऑप्शन डी विज्ञान. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए पत्रकारिता. प्रश्न क्रमांक 25 भारतातील सर्वोच्च साहित्य पुरस्कार कोणता आहे? ऑप्शन ए आहे साहित्य अकादमी पुरस्कार, ऑप्शन बी ज्ञानपीठ पुरस्कार, ऑप्शन सी पद्मश्री, ऑप्शन डी अर्जुन पुरस्कार. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी ज्ञानपीठ पुरस्कार. प्रश्न क्रमांक 26 आहे साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ऑप्शन ए क्रीडा, ऑप्शन बी साहित्य, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी चित्रपट. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी साहित्य. प्रश्न क्रमांक 27 द्रोणाचार्य पुरस्कार कोणाला दिला जातो? ऑप्शन ए आहे खेळाडूंना, ऑप्शन बी क्रीडा प्रशिक्षकांना, ऑप्शन सी वैज्ञानिकांना, ऑप्शन डी कलाकारांना. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी क्रीडा प्रशिक्षकांना. प्रश्न क्रमांक 28 अशोक चक्र कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? ऑप्शन ए नागरी पुरस्कार, ऑप्शन बी शौर्य पुरस्कार, ऑप्शन सी साहित्य पुरस्कार, ऑप्शन डी क्रीडा पुरस्कार. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी शौर्य पुरस्कार. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोण देतो? ऑप्शन ए आहे भारत सरकार, ऑप्शन बी महाराष्ट्र सरकार, ऑप्शन सी राष्ट्रपती, ऑप्शन डी संयुक्त राष्ट्रसंघ. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी महाराष्ट्र सरकार. प्रश्न क्रमांक 30 आहे गांधी शांतता पुरस्कार कोण प्रदान करते? ऑप्शन ए भारत सरकार, ऑप्शन बी संयुक्त राष्ट्रसंघ, ऑप्शन सी महाराष्ट्र सरकार, ऑप्शन डी निस्को. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए भारत सरकार. प्रश्न क्रमांक 31 आहे कालिदास सन्मान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ऑप्शन ए क्रीडा, ऑप्शन बी कला व संस्कृती, ऑप्शन सी विज्ञान, ऑप्शन डी पत्रकारिता. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी कला व संस्कृती. प्रश्न क्रमांक 32 आहे टेम्पलटन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? धर्म व अध्यात्म, ऑप्शन बी आहे विज्ञान, ऑप्शन सी क्रीडा, ऑप्शन डी साहित्य. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए धर्म व अध्यात्म. प्रश्न क्रमांक 33 आहे महावीर चक्र कोणाला दिले जाते? ऑप्शन ए सैनिकांना, ऑप्शन बी कलाकारांना, ऑप्शन सी लेखकांना, ऑप्शन डी वैज्ञानिकांना. तर याचे आन्सर आहे ऑप्शन ए सैनिकांना. प्रश्न क्रमांक 34 कीर्ती चक्र कोणत्या प्रकारचा पुरस्कार आहे? ऑप्शन ए शौर्य पुरस्कार, ऑप्शन बी साहित्य पुरस्कार, ऑप्शन सी क्रीडा पुरस्कार, ऑप्शन डी संगीत पुरस्कार. तर याचा आन्सर आहे ऑप्शन ए शौर्य पुरस्कार. प्रश्न क्रमांक 35 नोबेल शांतता पुरस्कार कोणत्या शहरात दिला जातो? ऑप्शन ए आहे स्टॉकहोम, ऑप्शन बी आहे ओस्लो, ऑप्शन सी आहे पॅरिस, ऑप्शन डी आहे लंडन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी ओस्लो. प्रश्न क्रमांक 36 आहे पद्मविभूषण हा कोणत्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी दुसरा. प्रश्न क्रमांक 37 पद्मभूषण हा कोणत्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे? ऑप्शन ए दुसरा, ऑप्शन बी तिसरा, ऑप्शन सी पहिला, ऑप्शन डी चौथा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन बी तिसरा. प्रश्न क्रमांक 38 पद्मश्री हा कोणत्या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे? ऑप्शन ए पहिला, ऑप्शन बी दुसरा, ऑप्शन सी तिसरा, ऑप्शन डी चौथा. तर याचा आन्सर आहे ऑप्शन डी चौथा. प्रश्न क्रमांक 39 साहित्य अकादमी पुरस्कार कोणत्या भाषातील साहित्यिकांना दिला जातो? ऑप्शन ए फक्त हिंदी, ऑप्शन बी भारतीय भाषातील, ऑप्शन सी फक्त इंग्रजी, ऑप्शन डी परदेशी भाषा. त्याचा आन्सर आहे ऑप्शन बी भारतीय भाषातील. प्रश्न क्रमांक 40 रामोन मॅग्सेस पुरस्काराला कोणत्या नावाने ओळखले जाते? ऑप्शन ए आशियाचा नोबेल पुरस्कार, ऑप्शन बी भारतरत्न, ऑप्शन सी आशियाचा ऑस्कर, ऑप्शन डी साहित्य रत्न. याचा आन्सर आहे ऑप्शन ए
आशियाचा नोबेल पुरस्कार.